अंमली पदार्थ तस्करी विरोधातली आंतरराष्ट्रीय कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आपण। आपल्यासोबत क्राईम डीसीपी निखिल पिंगळे सर आहेत। सर, कशा पद्धतीची ही कारवाई आहे? मॅडम, या कारवाईमध्ये सर्वप्रथम आपल्याकडे 1 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा सापडला होता आणि त्याचा पाठपुरावा करत असताना हायड्रोपोनिक गांजा निर्माण करण्याची एक लॅब उद्ध्वस्त करण्यात आली, ती सापडली। त्याच्यात काही आरोपी सापडले। त्याच्यानंतर त्यांचा मागोवा घेत असताना गोव्यापर्यंत टीम्स पोहोचल्या। गोव्यावरनं या टीम्स मुंबई, गोवा आणि इव्हेंच्युअली अल्टिमेटली मुंबईच्या कारवाईमध्ये त्याच्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारचे नार्कोटिक्सचे जप्ती त्या ठिकाणी झाली। ती जी जप्ती आहे त्याच्यानंतर त्याचा जो पाठपुरावा घेतला असता, त्याचा मागोवा घेत असता आंतरराष्ट्रीय म्हणजे थायलंडवरनं हे सगळं रॅकेट चालत आहे असं लक्षात आलं। तिथून हा सगळा मुद्देमाल आपल्या देशामध्ये आणला जात होता आणि इथं विविध ॲपच्या माध्यमातून ते चालवलं जात होतं। मला असं वाटतं की याच्याबद्दलची विस्तृत माहिती आणि डिटेल माहिती आपल्याला झोन 4 DCP साहेब देऊ शकतात। आता आपण किती आरोपींना ताब्यात घेतलं आणि एकूण किती रुपयांचा मुद्देमाल? मॅडम, माझ्याकडे तो आत्ता आकडा नाही आहे, कारण ही कारवाई जी आहे झोन 4 यांच्या सुपरविजनसाठी चालू आहे। परंतु सद्यस्थितीमध्ये गेल्या 2 महिन्यांमध्ये ही कारवाई आणि इतर कारवाया अशा पुणे शहरात ज्या काही कारवाया नार्कोटिक्स ड्राईव्हमध्ये माननीय आयुक्त सरांच्या आदेशाखाली चालू आहेत याच्यामध्ये 4.5 कोटीपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज हे पकडण्यात आलेले आहेत। आपण बघतो की हे जे सगळे ड्रग्ज आहेत तिकडे आपण बघतोय साधारण 8 ते 9 प्रकारचे वेगवेगळे ड्रग्ज आहेत, गांजाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ही एकूणच कारवाई जी आहे तर यामध्ये साधारण 4.25 कोटी म्हणजे 3.45 कोटी रुपयांचा हा एकूण मुद्देमाल जो आहे तो यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। आणि यासोबतच जे हे हायड्रोफोनिक गांजा तयार करण्यासाठी जे लागणारं साहित्य आहे तर ते सुद्धा यांनी इथे आपल्याला जप्त केलेलं पाहायला मिळत आहे। पुणे क्राईम ब्रांच असेल, झोन 4 असेल यांच्याकडून संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 5 आरोपींना सध्या ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे। 25 NDPS ऑफेन्स रजिस्टर्ड होता, ज्यामध्ये रफली 36,000 रुपयांचा गांजा हा हस्तगत होता। त्याच्या बॅक ट्रॅकिंग मध्ये आम्हाला एका ठिकाणी हायड्रोपोनिक गांजा उगवण्याची एक लॅब निष्पन्न झाली, ती उद्ध्वस्त करण्यात आली। त्याचे काही कनेक्शन्स आम्हाला मुंबईपर्यंत भेटले। मुंबईमध्ये एका फ्लॅटमध्ये रेड केली, तेथील एक आरोपी आम्ही अटक केला। त्या घरातून आम्हाला रफली 2.81 CR चा विविध ड्रग्सचा मुद्देमाल हा निष्पन्न झाला, तिथे हस्तगत झाला। त्यानंतर एक स्वराज भोसले नामक आरोपीचं नाव निष्पन्न झालं, त्याला अटक करण्यात आलं। गोव्यातून त्याला अटक केलं आणि त्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की डार्क वेबचा वापर करून आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करून हे जे विविध ड्रग्स आहेत हे थायलंडवरून भूटान मार्गे आपल्यापर्यंत येत होते। इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स मध्ये याला कन्सील केलं जात होतं। इथे ड्रग्स आल्यानंतर पोर्टर ऍपचा वापर करून हायपर लोकल लॉजिस्टिकल ऍप आहे याचा वापर करून हे टी-शर्ट्स मध्ये कन्सील करून याला विविध कस्टमर्स पर्यंत पोहोचवण्याचं एक रॅकेट इथे आपण उद्ध्वस्त केलेलं आहे। यामध्ये टोटल मुद्देमाल 3.45 CR चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे। 5 आरोपींना अटक केलेला आहे। 5 आरोपी आपल्याला पाहिजे आहेत, त्यापैकी 3 आरोपी फॉरेन नॅशनल आहेत, 2 आरोपी इंडियन नॅशनल आहेत। त्याबाबत ही तपास चालू आहे। 25 वॉलेट्स, क्रिप्टो वॉलेट सध्या आपल्या निगराणीवर आहेत आणि त्यांनाही सीज करण्याचं काम सध्या चालू आहे। त्याचबरोबर इतर जे कारवाई आपल्या महिन्याभरामध्ये झालेल्या आहेत त्यामध्ये 1.1 करोडच्या इतर काही कारवाया झालेल्या आहेत। त्यामध्ये टोटल आपल्याकडे मुद्देमाल या पूर्ण एका महिन्यामध्ये 4.5 करोडपेक्षा जास्तचा मुद्देमाल आपण आतापर्यंत सीज केलेला आहे आणि विविध आरोपी अटक केलेले आहेत।